श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बंधूंनो आणि भगिनींनो, आज मी तुम्हाला असा एक अनुभव सांगणार आहे जो ऐकून तुमच्या अंगावर शहारे येतील. हा अनुभव एका अशा व्यक्तीचा आहे जो एकेकाळी पूर्णपणे नास्तिक होता, पण स्वामींनी त्याला कसं ओढून घेतलं आणि त्याच्या आयुष्यातील काळोख दूर करून प्रकाशाचा मार्ग दाखवला, हे आज आपण पाहणार आहोत. हा अनुभव केवळ एक गोष्ट नाही, तर स्वामींच्या अस्तित्वाचा जिवंत पुरावा आहे. हा अनुभव आहे कोल्हापूरच्या विनायकरावांचा. विनायकराव विनायकराव एका मोठ्या कारखान्यात मॅनेजर होते. पत्नी, दोन मुले आणि स्वतःचं घर असा त्यांचा सुखी संसार होता. विनायकराव कष्टाळू होते, पण देवाधर्मावर त्यांचा फारसा विश्वास नव्हता. कष्ट करा आणि फळ मिळवा हेच त्यांचं ब्रीदवाक्य. पण नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं. अचानक त्या कारखान्यात मोठा संप झाला आणि कारखाना बंद पडला. विनायकरावांची नोकरी गेली. सुरुवातीला वाटलं की दुसरी नोकरी मिळेल, पण पण वय आणि मंदीमुळे कुठंच काम मिळेना. हळूहळू साठवलेले पैसे देखील संपू लागले. मुलांची फी भरायला देखील पैसे नव्हते. घरात अन्नाचा कण नसायची वेळ आली. बरं, ज्या मित्रांना त्यांनी मदत केली होती त्यांनी देखील पाठ फिरवली. विनायकराव पूर्णपणे खचून गेले होते. एका रात्री तर विनायकराव इतके निराश झाले की त्यांनी टोकाचा विचार केला. रात्रीचे 12 वाजले होते. ते घरातून बाहेर पडले आणि रेल्वे रुळाच्या दिशेने चालू लागले. बाहेर पाऊस धो-धो पडत होता. मनात विचारांचे काहूर माजले होते. ते रुळाजवळ पोहोचलेच होते, तितक्यात मागून एका वृद्धाने त्यांना जोरात हाक मारली. "अरे विनायका, कुठे चाललास? घरी पाहुणे आलेत आणि तू इकडे काय करतोयस?" विनायकराव दचकले. या रात्री या निर्मनुष्य ठिकाणी आपल्याला कोण नावानं हाक मारतंय म्हणून त्यांनी मागे वळून पाहिलं, तर एक आजानुभाऊ वृद्ध माणूस अंगावर फाटकी कफनी आणि हातात एक काठी घेऊन उभा होता. त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. विनायकराव काही बोलणार इतक्यात तो वृद्ध पुन्हा म्हणाला, "अरे वेड्या, घाबरतोस काय? भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. जा, घरी जा. तुझी वाट बघतायत लोक." विनायकरावांना काय झालं माहित नाही, पण त्या शब्दात अशी काही जादू होती की त्यांचे पाय आपोआप घराकडे वळले. विनायकराव घरी पोहोचले तर दारात एक आलिशान गाडी उभी होती. घरात गेले आणि पाहतात तर काय, त्यांच्या कंपनीचा मालक स्वतः येऊन तिथे बसला होता. मालक म्हणाला, "विनायकराव, मला माफ करा. काय कारखाना पुन्हा सुरू होतोय आणि तुमच्याशिवाय तो चालवणं शक्य नाही. हे घ्या, तुमच्या थकलेल्या पगाराचे पैसे. आणि हो, उद्यापासून कामावर या." विनायकरावांच्या डोळ्यातून धारा वाहू लागल्या. त्यांना त्या रेल्वे रुळावरच्या वृद्धाची आठवण झाली. दुसऱ्या दिवशी त्यांनी एका मित्राला विचारलं की अंगावर कफनी असलेला तो वृद्ध कोण असावा. मित्राने त्यांना स्वामी समर्थांचा फोटो दाखवला. विनायकराव ते पाहून थक्क झाले. तेच ते डोळे आणि तोच तो चेहरा. त्यांनी ठरवलं की आता अक्कलकोटला जायचं. विनायकराव अक्कलकोटला पोहोचले. वडाच्या झाडाखाली बसल्यावर त्यांना असं वाटलं की जणू ते आपल्या वडिलांकडेच आलेत. तिथे बसलेल्या एका महाराजांनी त्यांना जवळ बोलावलं आणि कानात सांगितलं, "काय रे, त्या रात्री रुळावर मी आलो नसतो तर आज इथे दर्शन घ्यायला आला असतास का?" विनायकरावांनी स्वामींच्या चरणावर डोकं ठेवलं आणि ओक्साबोक्शी रडू लागले. मित्रांनो, हा अनुभव आपल्याला हे शिकवतो की आपण कितीही संकटात असलो तरी तो ब्रह्मांड नायक आपल्याला कधीच एकटं सोडत नाही. आपण फक्त श्रद्धेनं हाक मारण्याची गरज आहे. स्वामी म्हणतात त्याप्रमाणे, "अनन्य भावे मला शरणी ये, मी तुझे रक्षण करीन." जर तुम्हाला हा अनुभव आवडला असेल तर श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये नक्की लिहा. आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच प्रेरणादायी अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. नेहमी लक्षात ठेवा, भिवू नका, कारण स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.